अहिल्यानगरमधील बीडीओ लाचलुचपतच्या ताब्यात। सेवानिवृत्त होण्यापूर्वी निलंबित झालेल्या ग्रामसेवकाचा दोषारोप पत्राचा अहवाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी 10,000ची लाच घेणाऱ्या राहुरी पंचायत समितीच्या सुधाकर मुंडे गटविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। सुधाकर श्रीरंग मुंडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत आयोजित केलेल्या बैठकीसाठी ते शहरात आले होते। श्रीराम चौक येथे त्यांना लाच घेताना पकडण्यात आले। सेवानिवृत्त ग्रामसेवकावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली होती। त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते। निलंबन प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी प्रकरणी दोषारोप पत्राचा अहवाल गट विकास अधिकारी पाठवणार होते। हा अहवाल ग्रामसेवकाच्या बाजूने पाठवण्यासाठी मुंडे यांनी 10,000ची लाच मागितली। निवृत्त ग्रामसेवकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रार केली होती। त्यानुसार श्रीराम चौक परिसरात सापळा रचून मुंडे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते।